नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आगोरी पूजेशी माझा संबंध नाही, पूजा बडगुजर यांची पत्र परिषदेत माहिती। धुळे तालुक्यातील मोहाडी डांगरी येथील स्मशानभूमीत गेले आठवड्यात आघोरी पूजा झाल्याच्या घटनेमुळे मला धक्का बसला असून त्या ठिकाणी माझ्या सासरच्यांकडील व्यक्तींचे पासपोर्ट फोटो आढळून आल्याने ही आघोरी पूजा मी घडून आणल्याचा आरोप माझ्या पतीसह सासरच्यांनी केला, परंतु त्यांचा काही संबंध नाही। उलट त्या ठिकाणी माझा देखील फोटो मिळून आलेला आहे। त्यामुळे कुठली शहानिशा न करता विनाकारण माझा व बाहेरच्यांबद्दल अफवा व गैरसमज पसरू नये अशी विनंती मी पतीसह सासरच्यांना करीत असल्याची माहिती आज पूजा मनोहर बडगुजर यांनी आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। मनोहर बडगुजर पीडित व्यक्ती आहे मी। आता जे डांगरी गावामध्ये जे प्रकरण जादूटोणाचं घडलं आहे त्याच्यात इनडायरेक्टली माझ्या परिवाराने माझा उल्लेख केलेला आहे की मी हे घडून आणलेलं आहे त्यांच्या विरोधात। हालाकी माझा फोटो पण तिथे सापडला आहे, म्हणजे हा चुकीचा आरोप हे लोक माझ्यावर करत आहे। ते पण सडेआम करतायत, चॅनल्सवर टाकतायत। ही माझी बदनामी आहे आणि मी स्वतः एस पी सरांना याचं लेटर दिलेलं आहे, याला निगडीत लेटर दिलेलं आहे की त्याच्यात तपास करण्यात यावा। अंधश्रद्धा कमिटी जी आहे ते पण याच्यावर तपास करत आहे। मी पोलीस स्टेशनला पण जाऊन आलेली आहे, सोनगीर पोलीस स्टेशनला, जिथे माझ्या परिवाराने अज्ञात व्यक्तींबद्दल गुन्हा नोंदला, पण त्याच्यात पर्सनल आमचे नाव टाकले संशयितांमध्ये। तर मी प्रेसच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की या प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही। माझं 6 वर्षापासून डायव्होर्स केस चालू आहे, तर पर्सनल गोष्टी ह्या गोष्टीशी निगडीत केली गेलेली आहे। हालाकी माझी अशी विनंती, परिवाराने हे विचार केला पाहिजे की याच्यात पूर्ण परिवाराचा फोटो आहे 9 जणांचा, तर परिवाराचं कोणी अहित करतंय याच्यावर जर विचार केला तर माझा आणि माझ्या पतीचा मनोहर सुदाम बडगुजरांचा संसार जोडू शकतो आणि आम्ही नव्याने एक चांगली जिंदगी घालवू शकतो। म्हणून हे गैरसमज कृपया सगळ्यांनी दूर करावे, माझ्या सासरच्या लोकांनी किंवा समाजाच्या लोकांनी हे सर्व दूर करून मला परिवाराकडनं हीच विनंती आहे की याच्यावर पॉझिटिव्ह, तुम्ही सगळे एज्युकेटेड बॅकग्राऊंड आहे तर पॉझिटिव्ह विचार करून मलाही विचारण्याची मलाही माझे विचार मांडण्याची एक संधी द्यावी। जर तुम्ही समोर म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली न बोलता समोर येऊन जर मला डायरेक्ट विचारलं असतं ना तर बेटर, मला असं वाटतं की तुम्ही विचारायला पाहिजे होतं, माझी बदनामी बाहेर न पसरवता इंडिव्हिज्युअली। मी नाव नाही घेत कोणाचं, कोणी केलेलं आहे काय केलं आहे, फक्त एक विनंती आहे, पॉझिटिव्हली व्यवस्थित विचार करा। हे कोणी केलेलं आहे त्याच्यावर माझ्या परिवाराने विचार केला पाहिजे, जेणेकरून जो तिसरा व्यक्ती हे घडून आणतोय तो हे स्टॉप करेल आणि आपला परिवार पण जुळून राहील, एकत्र राहील, माझा स्वतःचा संसार वाचून आम्ही एक चांगली लाईफ घालवू।